नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी प्रमोद गजबी. आता आपण आलो तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या जिंदाल या कारखान्याजवळ. या कारखान्याच्या मुरब्या जेटी प्रकल्प येत आहे, त्यासाठी जनसुनावणी बी झाली. त्या जनसुनावणीमध्ये भरपूर लोकांनी प्रकल्पाला विरोध केलेला आहे. तरी सुद्धा ही जे प्रकल्प साम-दाम दंड-भेदचा वापर करून हा प्रकल्प लादत आहेत. या किनारपट्टी भागामध्ये हा जर प्रकल्प आला त्या किनारपट्टी भागातील लोकांना फार मोठा त्रास होणार आहे. त्यांच्या पूर्ण घरदार सर्व नष्ट होणार आहे. त्यांचा उदरनिर्वाह नष्ट होणार आहे. हे पुन्हा विस्थापित पुन्हा मच्छीमार समाज हा पुन्हा बर्बाद होणार आहे. याकडे मात्र सरकारने लक्ष दिले पाहिजे की मच्छीमार समाजाला कोणी वाली नाही आहे, कोणी नेता नाही आहे. हा समाज फार भोळा समाज आहे. हा आपल्या कामाशी काम ठेवतो आणि कुठल्याही याचा आरक्षणाचा फायदा मिळत नाही, याला कुठल्याही प्रकारचा फायदा मिळत नाही. ते आपले मच्छीमार करून आपले पोट भरतात. मात्र आज या मच्छीमार समाजावर मोठे संकट हा जिंदाल रूपी जेटी प्रकल्पामुळे येत आहे. तरी आमचा असा विरोध आहे की या प्रकल्पाला इथून विस्थापित या प्रकल्पाला रद्द केले पाहिजे. कारण 2012 मध्ये पण जिंदाल जेटी हा नांदगाव जेटीच्या नावाने आला होता. त्यावेळेस लोकांनी विरोध केला. त्यावेळेस मी स्वतः 5 वर्ष या कंपनीच्या विरोधात मी बातम्या लिहित होतो आणि या कंपनीला आम्ही विरोध केला होता. आणि आताही आमचा विरोध आहे. तरी हे जिंदाल जेटी प्रकल्प रद्द व्हायला पाहिजे अशी सर्व जनतेची मागणी आहे. मी स्वतः नवापूर या गावातले स्थानिक रहिवासी आहे. माझी आई ही पाचदरे घराण्यातली होती, त्यामुळे मी अर्धा मच्छीमार समाजाचा आहे. त्यामुळे या किनारपट्टी भागातली सर्व व्यथा मला माहिती आहे. बिचारे गरीब लोक आहेत, हे आपले मच्छीमार करून आपले पोट भरतात. मी स्वतः त्या नवापूर गावामध्ये कित्येक वर्ष राहिलो आहे आणि मी स्वतः त्याची गरिबी बघितलेली आहे. तरी अशा मच्छीमार समाज भोळा समाजावरती अन्याय जर सरकार करत असेल तर ही फार शोभनीय बाब आहे. तरी शासनाने या समाजाला विस्थापित करू नये आणि या समाजाकडे न्याय दाखवून या समाजाकडे लक्ष द्यावे. जिंदाल जेटी हटाओ, मच्छीमार बांधव बचाओ. जिंदाल जेटी हटाओ, गाव बचाओ. जिंदाल जेटी मुर्दाबाद. जिंदाल जेटी मुर्दाबाद. आणि दुनियाभरचे प्रोजेक्ट तुम्ही आणून आमच्या छातीवरती लागलेले आहेत. त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही जनसुनावणी घेता आणि आमची चेष्टा लावता आणि आमचं म्हणणं सुद्धा ऐकून घेत नाही आणि फक्त नोंदवून घेता की हा, आणि तो नंतर आम्हाला माहिती आहे तुमचा निकाल काय असणार आहे. सरपंच समीर सुभाष मोरे या बंदराचा जाहीर निषेध करून माझं म्हणणं मांडतोय. संपूर्ण खोट्या व चुकीच्या अहवालानुसार जर एखादा प्रकल्प लादला जाणार असेल, प्रशासन व शासन यांनी भांडवलदारांपेक्षा सामान्य नागरिक, शेतकरी, मच्छीमार, फळबाग वाढी करणारे, एकंदरीत अन्न पिकवणारे, शुद्ध हवा, शुद्ध पाणी मिळावे म्हणून आग्रही असणाऱ्या सामान्य जनतेच्या भावनांचा आदर करावा. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्याच्या समुद्रकिनारी सातपाटी, मुरबे, नांदगाव, नवापूर, केळवा, वडरई, उच्छळी, दांडी अशी अनेक कोळ्यांची गावे वसलेली आहेत. आमचा जन्म इथेच झाला, आमचं आयुष्यही इथेच जाणार आहे. आमच्या हातातील जाळं, आमच्या बोटी हेच आमचं वैभव आणि हेच आमचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. आणि ह्याच कोळी बांधवांची मिलेत आज इथे होणाऱ्या JSW पोर्ट या प्रकल्पाला माझा ठाम विरोध मांडण्यासाठी उभी आहे. सर्वप्रथम आम्ही विकासाला विरोध करत नाही. देश पुढे गेला पाहिजे हे आम्हालाही पटतं. पण विकास जर आमच्या अस्तित्वावर घाव घालत असेल, आमच्या मुलांच्या भविष्यावर काळोख आणत असेल तर आम्ही गप्प बसणार तरी कसे? नवापूर आणि दांडी गावातील खाडीत तसेच समुद्रात MIDC मधून सोडलेल्या दूषित रसायनांमुळे तिथलं एकेकाळचं स्वच्छ पाणी आज काळ्या गटारात बदललेलं आहे. मासे मरून वर तरंगतात. दुर्गंधीमुळे श्वास घेणं कठीण झालं आहे. घिवली गावात ऑटोमिक पॉवर सेंटरमुळे रेडिएशनचा परिणाम आज सजीवांवर होत आहे. गावकऱ्यांना गाव सोडून स्थलांतर करावं लागत आहे. आज जर हे इथे झालं तर उद्या आमच्या सातपाटी, मुरबे, नांदगावचं काय होणार? JSW इन्फ्रास्ट्रक्चर नावाची प्रायव्हेट कंपनी मुरबे येथे 12 महिन्याचं मोठं मालवाहतूक बंदर उभारू इच्छिते. सुमारे 20 ते 25 जहाजे थांबू शकतील अशी 10 किलोमीटर लांबीची भिंत समुद्रात बांधली जाणार आहे. तिचे नाव आहे ब्रेक वॉटर वॉल. भरतीच्या वेळी येणारं समुद्राचं पाणी त्या भिंतीला अडकलं जाणार आणि याचा थेट परिणाम आमच्या खाडीवर, किनाऱ्यावर, आमच्या घरावर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या मासेमारीवर होणार आहे. नेव्हिगेशनल चॅनलला नो फिशिंग झोन घोषित होईल. म्हणजे आमच्या बोटी ज्या ठिकाणी रोज जातात त्या रस्त्याचाच बंदोबस्त. भरतीच्या पाण्यामुळे गाळ साचेल. मासे किनाऱ्यावर येणं बंद होतील. समुद्रात कोळसा, रसायनं, गॅस उतरत असेल तर जे पाणी विषारी होईल त्या पाण्यात मासे राहणार तरी कसे? आणि जर मासे नाही मिळाले तर आम्ही कोळी जगणार तरी कसे?
JSW मुरबे पोर्ट हे खासगी बंदर प्रकल्प आहे. ते आपले पोट भरून स्वतःची पिढी सुरक्षित ठेवणार, पण आमच्या पिढ्यांचा बळी घेऊन? देशाच्या विकासाला आमचा विरोध नाही, पण विकास करताना पर्यावरणाचा आणि कोळी बांधवाचा विनाश होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आपल्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य घडवलं तेव्हा घाटाच्या खाली तलवारी नसल्या तरी उलट्या धारांच्या कोयत्यांनी रखवालदारी करणारा माझा कोळी समाज होता. आमचा इतिहास हेच सांगतो. आम्ही माघार घेत नाही, आम्ही लढतो. आज पुन्हा तीच वेळ आहे. हीच वेळ आहे आमचा व्यवसाय वाचवण्याची, आमचं अस्तित्व टिकून ठेवण्याची. मी कोळी बांधवांची लेक आहे. माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. विकास होऊ द्या, पण आमच्या विनाशावर नाही. हा फक्त भाग 1 आहे. भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत कोळी बांधवांवर नेमका कोणता अन्याय चालू आहे, किनाऱ्याचा हा साजिरा हक्क कसा हिरावला जातोय, समुद्र किनाऱ्यावर बंद होणाऱ्या पोर्ट्समुळे निसर्गावर आणि आपल्या पोटावर कसा घाला पडतोय सविस्तरपणे, कारण ही लढाई अजून सुरूच आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आपल्या कोळी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मच्छीमार.